गुड इव्हनिंग मित्रांनो. आज 1 तारीख आहे, 1 जून 2024 आणि आपण आता आज श्रीनगरमध्ये आहे. आज आपण रेस्ट घेतलेला आहे. काल रात्री आपण श्रीनगरला आलो. इथे आपलं गेस्ट हाऊस आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. त्याच्या पुढे किडनी हॉस्पिटलच्या पुढे आपलं गेस्ट हाऊस आहे. चांगलं गेस्ट हाऊस आहे. एवढं काय म्हणजे वाईट बोलणार का नाही आहे. चांगलं आहे, व्यवस्थित सर्व्हिस आहे. त्याच्या मागे होतं ना हे बघा, हे रैना क्लब व्यू गेस्ट हाऊस. रैना क्लब व्यू गेस्ट हाऊस हे आपलं दिसतं. आता आपण संध्याकाळी निघालो आहे, कारण सकाळी दुपारी आपल्याला कंटाळा आलेला. गाडीचं काम करून घेतलं आपण. गाडीचं एअर फिल्टर चेंज केलं, गाडीचं ऑइल चेंज केलं, गाडीचा लाईटचा इश्यू होता ते पण आपण सॉल्व करून घेतला आहे. तो पण आता आपल्याला चेक करायचं होतं रात्री. उद्या ते एअर फिल्टर चेंज केलं आहे आपण. ऑइलचं पूर्ण काळा पडला एकदम. लाईट हे आपले गोराव भाई आहेत, मस्त काम करतात. कैसे एकदम परफेक्ट. आपल्याला निघायचं आहे कारगिलला. सकाळी 6 वाजता आपण निघू. हे श्रीनगरचं ट्रॅफिक बघा, आणि खूप छान वाटतं इकडे. म्हणजे माणसं बिंदास फिरत आहेत, पण थोडंसं भीती आहे म्हणून आर्मी ऑफिसर्स पण आहेत इकडे. तुम्हाला दिसेलच आर्मी ऑफिसर्स. शक्य तेवढं आपल्याला आर्मी ऑफिसची काळजी घ्यायची, कारण त्यांना खूप इथं प्रेशरमध्ये काम करावं लागते. तुम्हाला बघ दिसतीलच सगळे ऑफिसर्स. त्याकडे गन्स आहेत, ऑटोमॅटिक वेपन्स आहेत. काही होऊ शकतं श्रीनगरला. शांतता दिसते, तशी शांतता नाही आहे इकडे. पण वातावरण छान आहे इकडे. सुंदर आहे, सुंदर श्रीनगर. झाडं बिडं छान मोठे मोठे रस्ते. मला इकडे वैशिष्ट्य वाटलं की ते घरं खूप छान आहेत, आणि घरांचे नावंही असे आताची नाही वाटत. थोडंसं आधीच ब्रिटिशांच्या आधीपासून जे काळामध्ये चाललेलं नावं, त्याच प्रकारचं बांधकाम आणि त्याच प्रकारचं नावंही दिसतात मला. आता आपण चाललो आहे करणनगरला. तिकडे आपला मित्र गेलेलाच आहे पुढे गाडीचं चेकअप करायला. त्यानंतर आपण डिकॅथलॉन जाऊन आणि दाल लेक थोडं फिरूया, बाईकवरच फिरूया. बोटवर मला इंटरेस्ट नाही वाटला. रात्री आलो तेव्हा एकदम मोकळं होतं रस्ता, आणि आता बघा लोक निघाले. तर पण ब्रिज चढायचं आहे मस्त. सूर्य मावळतोय. आता वाजलेत 7 वाजलेत. 7 वाजलेत तरी पण सूर्य अजून मावळला नाही इकडे. मस्त लाल चौक, दाल लेक. हरियाणाची गाडी आहे इकडे. लोक टुरिस्टसाठी येतात, फिरायला येतात चांगले. छान छान घर इकडे.
सगळे आय थिंक सागाच्या लाकडाचे बनलेले आहेत, ती खराब होत नाही. जम्मू काश्मीर गव्हर्नमेंट हेरिटेज आर्ट एम्पोरियम. जम्मू काश्मीर फिरायला पण नुसतं आलं पाहिजे, खूप छान आहे जम्मू काश्मीर, बघण्यासारखे गार्डन्स आहेत. फॅमिली हा खेळ बघा किती छान वाटते. मला माझ्या मुलाची आठवण येते, शौर्य आणि हार्दिक, आदेश, शौर्य आणि आदेशची आठवण येते मला. वाईफला पण आणू शकलो, बाळ छोटे म्हणून. पुढच्या वेळी नक्की घेऊन येईल. हा कुठे गेला इकडं? लाल चौक. आपण भरपूर TV मध्ये बघितलं असणार, पिक्चरमध्ये बघितलं असणार. हाच आहे तो लाल चौक. सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्सची सिक्युरिटी आहे. लोक इथं टुरिस्ट स्पॉट पण येतात मस्तपैकी. इथं खायला प्यायला चांगलं आहे, सगळं भेटतं इकडे. हा कुठे गेला आहे? मस्त इथे हा चौक, सुंदर, अप्रतिम एकदम. हा हॅपनिंग प्लेस वाटतं मला. चला चल, आराम में चल. सिक्युरिटी बहुत टाइट है इथं. चलो, खूप टाईट सिक्युरिटी इथं. चला आपण निघायला पाहिजे आता, जास्त वेळ थांबण्याचा अर्थ नाही आहे. कोण पुढे आलो आपण आणि तुम्ही बघताय काय भारी वाटतं इथं. लाईटिंग आहे, म्हणजे 9 वाजता पण लोक किती छान फिरतात इकडे. हे मेन सिटी आहे, तुम्हाला इथे रौनक दिसते, सगळेच फिरतायत. जे चांगलं वाटतं इकडे वातावरण मोकळं आणि लोक एन्जॉय करतायत. प्रेशर नाही आहे. हे आपल्याला मीडियामध्ये दाखवतात त्याचं खोटं असतं. इकडची पब्लिकच सांगू शकते आपल्याला नक्की इथं काय स्टेटस आहे. चांगलंच इथं वातावरण आहे आणि डेव्हलपमेंट होते. सो उगीच आपण नाव ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 2 तारीख 2 जून 2024. आज आपण इम्पॉर्टंट राईड चालू करतोय. श्रीनगरवरून जोजिला पास करणारे आपण, कारगिल पण जाणारे. आजची आपली जर्नी 4 तास 54 मिनटं, म्हणजे 5 तास दाखवते. 205 किलोमीटर. ही एकदम खतरनाक राईड असणार आहे. जोजिला पास तुम्ही ऐकलं असेल, खतरनाक आहे. इंडिया पाकिस्तानच्या बॉर्डरला आहे. आणि चला आता राईड चालू करूया. हा आपला मित्र आहे भरत. चलो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, शिव शंभो, बजरंग बली की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला, गुड मॉर्निंग ऑल द फ्रेंड्स ऑफ माय काश्मीर. माझे मित्रांनो, महाराष्ट्राचे माझे सगळे मित्रांनो, आज आपण राईड चालू करतोय. चालू झालीच आपली. आता बघूया आता पुढे आपल्याला कसं फील होत आहे जोजिला पासमध्ये. तुम्हाला सांगतो पुढे मग एक्सपिरियन्स कसा आहे. सकाळचे आता वाजलेत 8.
मुलं चालले शाळेत. आणि आपण चाललोय आपल्या लद्दाख वारीला. लद्दाख वारी लई भारी, लद्दाख वारी लई भारी. चला, श्रीनगरला सोडायची वेळ आली आहे. सकाळचे 8 वाजलेत. श्रीनगर पण खूप सुंदर आहे. भरपूर काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत श्रीनगरमध्ये. आणि आपण आज फ्लॅग लावलेला आहे लद्दाखचा. तुम्ही बघू शकतात किती छान फडकतोय. खूप इम्पॉर्टंट फ्लॅग आहे हा. आपले मिलिटरी मॅन खूप रात्रभर बिचारे इथे तैनात असतात, लक्ष देतात काही अशा गोष्टी घडू नये की त्याने लोकांना त्रास होईल. वळण वाटातल्या साडीत हिरवे छंद, वळण वाटातल्या साडीत हिरवे छंद, पाहत्या निर्जरांचे हो, पाहत्या निर्जरांचे गुंतले भावबंद, वळण वाटातल्या साडीत हिरवे छंद, वळण वाटातल्या साडीत हिरवे छंद. हे गाणं मला खूप आवडतं. मुक्ता पिक्चरमधलं गाणं आहे मुक्ता. ला 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 ला. उत्तर घेतो इकडे. आता पहिलं आपल्याला सोनमर्ग गाठायचं आहे. सोनमर्ग झालं की आपल्याला मग पुढे जे काय पुढे आपल्याला पास आय थिंक चेकपोस्ट येईल. रोजीला जायच्या आधी त्यांना दाखवावं लागणार आपल्याला डॉक्युमेंट्स, परमिट दाखवावं लागेल लद्दाखचं. ओके, लाल चौक काल बघितलं, दाल लेक थोड्या वेळाने बघणार ते खूप भेटते का. यहाँ दिखा रहा है, यहाँ दिखा रहा है डायरेक्शन, यहाँ दिखा रहा है जीपीएस में, यहाँ दिखा रहा है जीपीएस में देखना. यहाँ से देखो ना, ये घूम के जाता है. देख बहुत घूम के आता है ये देख. हाँ तो यहाँ से चल. हाँ चल, यहाँ से जाके आगे ज्वाइन करते चल. यहाँ से जाके आगे ज्वाइन होता है ये. चल आता हा दाल लेक आला. काल आपलं दाल लेक आपण बघितलं होतं, आज परत बघणार आहे. स्टॉप रेकॉर्डिंग. गंदरबाल 5 किलोमीटर, सोनमर्ग 66 किलोमीटर, हजरतबल 9 किलोमीटर. सो आता थोडं अजून लांब नाही आहे, जवळच पोचतो. आता 1 तासामध्ये सोनमर्ग क्रॉस करू आपण, असा रस्ता भेटला तर. ते बघा मस्त मस्त माउंटेन भेटतात आपल्याला बघायला, किती मोठे आणि विशाल आहेत. ह्याच माउंटेनच्या मधून आपल्याला जायचं आहे, ते पाठच्या माउंटेन. जोजिला पास तिकडेच आहे. ओके, हे श्रीनगरचं आउटस्कट आहे. ते छान घर आहे बघा, असे बंगलेत आणि मग खूप जागा आहे श्रीनगरकडे. जन्नत म्हणू शकतो त्याला. हायच बनायची गरज काय, हायच आपला भाग आहे हा. आपल्या सैनिकांचं इथं खूपच जास्त त्यांना त्रास सहन करायला लागतो. ऑप्शन नाही आहे. तर आपल्याला बॉर्डर सिक्युअर करायचे आहेत. एका साईडला पाकिस्तान आहे, POK एरिया आहे,
लाईन ऑफ कंट्रोल आणि लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलमध्ये चायना आहे LACला. ओके. मेंटरची कल्पना चाललेत. वा वा, ते बघा तिकडे दिसतंय आपल्याला सोन्याचं स्नोफॉल दिसतोय बघा. स्नो माउंटेन. हे आहे स्नो माउंटेन. वाव, तिकडे जायचं आपल्याला. जोजिला पास. ओ सुपर्ब. आय एम कमिंग देअर. येस, आय एम कमिंग. यू आर वेटिंग. आय एम कमिंग. जोजिला पास. खूप सुंदर. मस्त. Snow Cap Mountain. देवदाची झाडं बघी छान. मित्रांनो, एक नंबर वाटते. मी आणि माझा सर्जा, माझी हिमालयन बाईक पहिल्यांदा अनुभव करतोय स्नो कॅप माउंटेन. बर्फावर आपल्याला स्नो दिसतोय, एकदम भारी. बाजूला आपल्याला आर्मी ऑफिसर्स आणि जम्मू काश्मीरचे पोलीस दिसत आहेत, जे रुटीन चेकअप करत आहेत गाड्यांचं. आणि जिथे वाटेल ते थांबवू शकतात, त्यांचा अधिकार आहे. आपल्या गाडी काही थांबवलं नाही आणि खूप भारी वाटते. स्वतःच्या डोळ्याने बघतोय मी, मला विश्वास होत नाही आहे. आणि याचं क्लायमेट पण खूप छान आहे. समोर आपल्याला बोट दिसतं आहे, सोनमर्ग, जोजिला सगळी इन्फॉर्मेशन दिसते. आणि आता लवकर आपण आता सोनमर्गला आपण पोचतोय लवकर. चला, खूप भारी अनुभव आहे. आणि लडाखी फ्लॅग लावलेलं आहे मी, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी पुढे देतो. लडाखी फ्लॅगचा अर्थ काय आहे. आता मित्रही आता कुठे दिसत. अरे आला मित्र, एक नंबर. चला, आता मित्र पण आलेला आहे, तर पुढचा प्रवास अजून भारी होईल. चला, भेटू पुढे. आपले काळजी घेत आहेत. बायकर्स थांबलेत पहिले. छान दिसतं बघा. बर्फ अशी चादर अशी त्या डोंगराला मिळते घालू दे, एवढं सुंदर वाटते. बरोबर. आता ह्याच्या पुढे डाचीगम नॅशनल पार्क येणार आहे. आपलं आलं की सांगतो तुम्हाला. आणि त्या फाउंटेन पीकचं माझं नाव लक्षात आहे, काय म्हणून बघायचं नाव आहे, लक्षात नाही माझ्याला. छान नाव आहे. मालवाई कसं नाव आहे, मालवाई.
सुंदर वाटतंय तो डोंगर छान दिसतोय बघा. मित्रांनो किती भारी वाटतंय बघा. वरती आपल्याला स्नो कॅप माउंटेन आणि त्याचा शेप एक नंबर वाटतोय. आता समोर आपल्याला रायडर ग्रुप दिसत आहेत. आय थिंक ते लोक जोजिरा पास करून खाली येतात आणि एक नंबर वाटतंय. आणि थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी शेअर करतो. जे मी आता लडाखी फ्लॅग लावलेले आहे त्याचं खूप इम्पॉर्टन्स आहे. कारण जर्नी कुठलीही मोठी जर्नी चालू करणार असणार तर हे फ्लॅग्सचे जे मंत्र आहेत खूप ब्लेसिंग देतात आपल्याला. तर श्रीनगरमध्ये लावण्याचं पण हेच कारण होतं. आणि या फ्लॅगवर 6 कलर्स आहेत आणि 6 वर्ड्स आहेत. वर्ड्स असे आहेत की ओम मानी पद्मे हम. हे जे वर्ड्स आहेत हे तिबेटन मंत्र आहेत आणि तिबेटन बुद्धिस्ट लोक हे खूप चॅन्टिंग करतात. याचा अर्थ असा आहे की आपल्या युनिवर्सची जी पॉझिटिव्ह एनर्जी ती आपल्यामध्ये येते आणि नेगेटिव्ह एनर्जी आपल्याकडे येण्यापासून थांबली जाते. आणि याचा अर्थ असा पण आहे की जे बुद्ध आहेत ते कमळ मधून त्यांचं एनलाइटमेंट झालेलं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्या मंत्रातून आपल्याला भेटते. तर ही सगळी इन्फॉर्मेशन आहे आपल्या लडाखी फ्लॅगबद्दल. आणि अजूनही काही इन्फॉर्मेशन असेल मी तुम्हाला पुढे सांगत जाईल. आता आपण हळूहळू आय थिंक सोनमर्गच्या दिशेने आता आपण जातो आहे. बोर्डमध्ये काय दिसतंय बघूया आपण. बोर्डच्या इन्फॉर्मेशन हां मित्रांनो हे बघा ही सिंध रिवर आहे. हा ब्रिज आहे ते स्नो कॅप माउंटेन. आय थिंक ते मालहोई समथिंग नाव आहे वाटतं. थांबा तुम्हाला सांगतो कुठलं आहे डोंगर तो. किती सुंदर वाटते बघा. मित्रांनो समोर बघतोय बघा आर्मीची खूप मोठी गाडी आहे. खतरनाक आहे. मागे आपण सिंध रिवर बघितली होती तिला आपण इंडस रिवर म्हणतो. आणि ह्याचा जे ह्याचा जो उगम होतो तो चायनामध्ये तिबेटमध्ये होतो माउंट कैलास आणि मानसून डिस्पासून. आणि याचा फ्लो जो आहे तो चायना इंडिया आणि पाकिस्तानमध्ये होतो. पाकिस्तानमध्ये सिंध प्रांत ही याच नदीवरून झालेला आहे. रोड सेफ्टी इज ए चीपर अँड इफेक्टिव्ह इन्शुरन्स BRO. आता आपण ज्या रोडवर आहे तो आहे श्रीनगर लडाख रोड. आणि जम्मू काश्मीर इथं एंट्री करताना आपण जो केला होता तो होता श्रीनगर कन्याकुमारी रोड. म्हणजे काश्मीरमध्ये आपल्याला अजून एक रूट आहे तो जातो मनालीला. तो आहे श्रीनगर मनाली. आय थिंक मनाली रोड लेह मनाली रोड आहे तो. आता आपण जातो श्रीनगर लेह. आता हा जो रूट आहे हा खूप महत्त्वाचा रूट आहे आपल्या देशासाठी. कारण हा जो रूट आहे हा डायरेक्ट बॉर्डरशी एकदम सटून चालतो हा रोड. त्यामुळे जर हा रूट जर आपला कुठल्या शत्रूच्या ताब्यात गेला तर आपल्या हातातून लडाख गेलं असं म्हणू शकतो. आणि त्यामुळे असं युद्धही झालं होतं. पुढे गेल्यावर तुम्हाला मी सांगणार ते त्याच्याबद्दल स्टोरी. आणि बीकन इज काश्मीर द क्राउन ऑफ इंडिया. दॅट्स राईट. आता आपलं थोडं फास्ट चाललं आहे. सोनमर्ग आता इथे 30 किलोमीटर आहे. आपल्याला चेकपोस्ट क्रॉस करायची लवकर. एकदा क्रॉस केली की मग आपल्याला लडाखला जायला काही कारगिलला जायला काही इश्यू नाही आहे. लडाख तर खूप लांब आहे अजून. आता गुंड आलं. गुंड छान आणि मस्त रोड आहेत. BROने बनवले. BRO म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजे आपला गो स्लो. मित्रांनो आता आपण सोनमर्गच्या एकदम जवळ पोचलेलो आहे. आय थिंक 10 ते 15 किलोमीटर उरलेले आहेत. आणि लेफ्टला आपण बघतोय जोजिरा टनलचं बोर्ड दिसतोय आपल्याला. जोजिरा टनल इज अ व्हेरी
गेम चेंजर ड्रीम प्रोजेक्ट टू इंडिया. कारण हे 14.2 किलोमीटर इतकं लांब प्रोजेक्ट आहे आणि याचं काम चालू झालं आहे 2000मध्ये आणि आय थिंक ऑफिशियल म्हणतात की 2026पर्यंत हे काम कंप्लीट होईल. एकदा जोजिला टनल कंप्लीट झालं सो इट विल बी द गेम चेंजर टू इंडियन आर्मी अँड ॲज वेल एज द सिव्हिलियन्स अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. कारण विंटरमध्ये जोजिला पास बंद होऊन जातं, त्यामुळे प्रवास करणं खूप अवघड होऊन जातं आणि काश्मीर व्हॅलीचं पूर्णपणे कॉन्टॅक्ट तुटतं लडाख रिजनपासून. सो जोजिला टनल एकदा कंप्लीट झालं सो इट विल बी अ गेम चेंजर टू इंडियन आर्मी, सिव्हिलियन्स अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सोनबग आलो आहे आपण जवळ. सोनबगचे निसर्ग आहे किंवा अगदी सुंदर आहे. देवदारची झाडं काय भारी वाटतात. अशी झाडं आणि वरती स्नो माउंटेन, बर्फाने झाकलेला डोंगर, बर्फ डोंगर. मला खायची आईस्क्रीम. शौर्य, आदेश आणू का? हा बाजार वरती जातो आणि मग बघतो बर्फ बनवता येतो का. मस्त गोळा बनवून तुला देतो. ठीक आहे, चल शौर्य, आदेश, भेटूया परत पुढे. मित्रांनो, आता आपण सोनमर्गमध्ये आलेलो आहे. किती सुंदर आहे बघा सोनमर्ग. अप्रतिम डोळे पाणावणारे दृश्य आहे सगळीकडे. जेव्हा आपण सोनमर्ग हे जे नाव ऐकतो तर आपल्याला 70, 80 आणि 90च्या दशकातले बॉलिवूडचे पिक्चर आठवतात. तिथे तुम्हाला शूटिंग जितकी झालेली आहे ती सगळी सोनमर्गची झालेली आहे. कारण सोनमर्ग हे आपलं स्वित्झर्लंडच आहे. बघा बाजूला किती मोठमोठे झाडं आहेत. आय थिंक देवदारची झाडं असावी. आणि आता इथं थोडं आय थिंक हे पहिले चेकपोस्ट आहे आणि बाजूला तुम्हाला दिसतं आहे सिंधू रिवर फ्लो करते. इंडस रिवर किती स्पीडने फ्लो करते बघा. ओके, हा पहिला चेकपोस्ट आहे. बकऱ्यांचे कळपं चाललेत आपल्या आपल्या घरी. तर हा पहिला चेकपोस्ट आहे जोजिला पासला जाताना आणि इथंच मोस्टली लोकांना थांबवलं जातं आणि पुढे जर काय प्रॉब्लेम असेल तर. एक नंबर, खूप सुंदर वाटतं आहे या ठिकाणी. बघा लँडस्केप कसे बदलले बघा. इंडियामधलं हे दृश्य वाटतच नाही आहे. इट इज समथिंग डिफरंट. एक नंबर. मित्रांनो, अप्रतिम दृश्य मला समोर दिसतं आहे. तुम्ही कधी लँड ऑफ ग्लेशियर हे कधी ऐकलं आहे? आज मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने अनुभवतो आहे, बघतो आहे. आता पुढे गेल्यावर ते तुम्हालाही मी दाखवणार आहे. बाजूला सिंधू रिवरचा आवाज अप्रतिम आहे. एवढं स्पीडने ती फ्लो करते आणि रस्ता बघा किती सुंदर आहे. आणि समोर दिसतं आहे ते ग्लेशियर. आता हे ग्लेशियर किती जुनं असेल आणि किती वर्षापासून असेल विचार करा तुम्ही. आणि नुसतं एक ग्लेशियर नाही आहे, आय थिंक पुढेही खूप सारे ग्लेशियर आहे. मला मागेही दिसले आणि त्याच ग्लेशियरचं पाणी हळूहळू वितळून सिंधू रिवरला मिळतं आणि त्यामुळे त्याचा स्पीड वाढतं. बघा रस्ता किती सुंदर आहे बघा. चला तुम्ही हा रस्ता एन्जॉय करा. लँड ऑफ ग्लेशियर इट इज, आय थिंक इट इज वॅन वी क्रॉस द सोनमर्ग हे आपल्याला दिसायला लागतं. लँड ऑफ ग्लेशियर, एवढे मोठे मोठे ग्लेशियर आपल्या रस्त्याच्या एकदम समोर दिसत आहेत. अप्रतिम अप्रतिम अद्भुत नजारा यार. तुम्ही एन्जॉय करा, मी पण एन्जॉय करतो. चला भेटू पुढे.
मित्रांनो थोडासा विसावा घेतला होता. आता आता त्यातून जोजिला पास जवळच आहे. आता त्यातून पुढे गेल्यावर आपल्याला भटकल लागेलच. भटकल हे चेकपोस्ट आहे आणि समोर बघा किती सुंदर असं हे बर्फाने माखलेले फाउंटेन आहे. किती सुंदर आहे आणि मेस्मरायझिंग वाटतं. इथेच आपलं मन हरवतं. असं काय बघितलं की कधी आयुष्यात इतकं बर्फ नाही बघितलं ते आज बघतोय मी. खाली आपल्याला बघा किती सुंदर दिसतंय सिंधू रिवर, इंडस रिवर आणि हा रस्ताही खूप सुंदर आहे. 2 लेनचं झालं आहे आता. मागे आपण डोंगराच्या मध्ये ड्रायव्हिंग करत होतो. आता बघा एकदम ओपन स्पेस झालेलं आहे. आता पुढे आता किती लवकर आपण जोजिला पास स्टार्ट करतो ॲसेंड करायला. पण ते झाडं बघा किती सुंदर आहे. एक नंबर. प्रत्येक टर्न्सवर आपल्याला नजारे बदलत आहेत. काय काय कॅप्चर करू काय नाही असं वाटतंय. सगळंच कॅप्चर करावं असं वाटतंय. जेवढं कॅमेरा आपल्याला जस्टिस नाही करणार पण जितकं आपल्याला मनामध्ये आणि आपल्या डोळ्यामध्ये साठवता येईल तितकं मी साठवण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण अशी राईड होणं अशक्य. माउंटेन्स बघा कसे आहेत. एक लेफ्टलाही बघा राईटला बघा झाडांचे जो झाडाचे जे आहेत त्याचा शेप पण बघा किती ॲसेंटला आणि ते झाडं दिसतात आपल्याला अप्रतिम. चला लवकर अंतर कापूया आपण आता आणि हे दृश्य एन्जॉय करूया. तुम्ही करा मीही करतो. चला भेटू पुढे. सुंदर वाटते बघा ते. आणि आता वाटते मला असं वाटतं सोनमार्ग आपण जोजिला टनल प्रोजेक्ट मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड तर ना खूप जोरात काम चालू आहे जोजिलाचं. हे बघा हा जोजिला टनलचाच प्रोजेक्ट आहे मोठा. हा जो दिसतोय ना तुम्हाला हा दिसतो. आपला विजय कोकरान ब्रिज. बकऱ्या आहे तिकडे चालतात. त्यांचा मालक वरती आहे. बकऱ्या किलोमीटर, पालटाल 5 किलोमीटर आणि मागे आहे जोजिला मोठा माउंटेन, स्नो माउंटेन जोजिला.
सुपर. वाडाची ग वेळाची ग एक या स्पीडची खारी ग घारीच्या दुनियाची माझी क्यूतची राज जिंदगी. मित्रांनो, जेव्हा तुम्ही अशा हाय माउंटेन पासेसला तेव्हा असेंड करतात तेव्हा थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. आता आपण जोजिला, ज्याला आपण जोजिला पास म्हणतो, तर म्हणजे जोजिला नावामध्येच ला म्हणजे पास असतं आणि जोजिला पासला आपण असे म्हणतो की माउंटेन ब्लिझार्ड. ब्लिझार्ड म्हणजे इथे कधी ॲव्हलॅन्च होऊ शकतं, इथं लँडस्लाईड होते आणि खूप लोकांचे लाईव्स घेण्याचं कार्य जोजिला पासने केलेलं आहे. त्यामुळे हे लँडस्केपच खूप खतरनाक आहे. त्यामुळे त्याला आपण माउंटेन पास ऑफ ब्लिझार्ड म्हणतो आणि खतरनाक लँडस्केप आहेत आणि लँडस्केप बघता बघता आपण ह्याच्यामध्ये इतकं मग्न होऊन जातो की आपल्याला कळत नाही की रस्ता कुठे चालला आहे आणि आपली गाडी कुठे चालली आहे. त्यामुळे थोडं सतर्क राहायला पाहिजे आणि असेंड करताना आपल्याला आपल्या बॉडीची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही हायड्रेट राहायला पाहिजे आणि जर तुम्हाला असं वाटतं की अल्टिट्यूड सिकनेस तुम्हाला होणार आहे तर तुम्ही डायमॉस घेतलं पाहिजे. बट इट हॅज टू बी टेकन विथ द डॉक्टर प्रिस्क्रिप्शन. तुमच्या बॉडीला काय सूट होते त्या हिशोबाने तुम्ही डायमॉस घेतलं पाहिजे. डायमॉस इज अ सेफ मेडिसिन. खूप हेल्पफुल असतं हाय अल्टिट्यूडमध्ये. इट प्रिव्हेंट हाय अल्टिट्यूड सिकनेस आणि त्यामुळे तुम्ही डायमॉस घेऊ शकतात. पण डायमॉस घेण्याचं पण एक पद्धत असते. तुम्ही दोनदा घेऊ शकतात, ब्रेकफास्टच्या वेळी आणि रात्री आफ्टर डिनर. सो इट इज व्हेरी हेल्पफुल. आणि मग तुम्ही जर्नी चालू करणार असणार हाय पासेसला तुम्ही डायमॉस घेतलं पाहिजे. सो इट इज अ व्हेरी हेल्पफुल इन्फॉर्मेशन मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती. तुम्हाला जर आवडली असेल तर मला बरं वाटेल. सो बघूया आता पुढे आपल्याला अजून किती सुंदर बघा हे माउंटेन्स किती सुंदर आहेत, एकदम मेस्मरायझिंग. डोंगरावर असं वाटतं की कोणी बर्फ शिंपडलं आहे. एक नंबर, सुंदर, अप्रतिम. रोड्स पण खतरनाक आहेत आणि तेवढं नजारा पण एक नंबर आहे. हे माउंटेन्स किती विशाल आहेत. हे विशाल व्हायच्या मागे सायंटिफिक रिझन आहे. जेव्हा इंडियन प्लेट नॉर्थ साईडला मूव्ह करून युरेशियन बेटला धडक देते तेव्हा दोघांच्यामध्ये एक नदी आहे, ते नाव होतं 33. त्या नदीवरती उचलली गेलेली आहे आणि त्यामुळे हे मोठे मोठे हिमालयनचे माउंटेन्स तयार झालेले आहेत. याच माउंटेनमध्ये आपण सगळ्यात उंच माउंट एव्हरेस्ट हे डोंगरही आपण ऐकतो, जे 8,800 आय थिंक 50 मीटरवर आहे, म्हणजे 28,000 फीटवर आहे. आणि त्यामुळे हे एवढे मोठे मोठे माउंटेन्स तयार झालेले आहेत. बघता क्षणी आपले डोळे आपले भिरभिरतात हे असे माउंटेन्स बघून. खूप सुंदर आणि खूप खतरनाक असे माउंटेन्स आहेत. किती सुंदर आहे. तर हे असं ह्याचं सायंटिफिक रिझन आहे हे हिमालयन माउंटेन तयार व्हायचं. चला आता हळूहळू मूव्ह करूया मित्रांनो. थोडं आता आपण वरती आलेलो आहे आणि नजारा बघा किती सुंदर आहे. चला स्टार्ट करूया असेंड करायला. एक नंबर. गाड्यांना थोडं जागा देऊ. अरे वा, मिलिटरीची गाडी येते आणि टाटा ट्रक आहेत. तुम्हाला या रोडला खूप सारे मिलिटरीचे कॉन्वॉय दिसणार आणि त्यांना जागा दिली पाहिजे कारण त्यांच्यामुळेच हा रोड एवढं सेफ आहे. ते नसते तर आजही आपण पाकिस्तानच्या चाकरी करत असलो. कारण खूप मोठा इतिहास आहे या रोडला. या रोडने खूप सारे युद्ध पाहिलेत, बघितलेत आणि झेललेत. आणि आता पहिली लद्दाखची गाडी दिसते आपल्याला आणि सगळे जम्मू काश्मीरच्या गाड्या आहेत इकडे. लद्दाखच्या गाड्या आहेत तुम्हाला कमी दिसतील. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं आपल्याला लद्दाखच्या गाड्या दिसायला लागतील. आणि थोडं पुढे गेलं तुम्हाला मी जोजिलाचं इम्पॉर्टन्स सांगणार आहे ते आपल्या देशासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि हा पास एवढा का इम्पॉर्टंट आहे की हा चालू असला पाहिजे, कधी बंद नाही झाला पाहिजे. कारण मिलिटरीची कॉन्वॉय इकडून ये जा करण्यासाठी हा पास खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एकदा का जोजिला टर्न झाला तर मिलिटरीच्या कॉन्वॉयला त्या पासची गरज एमर्जन्सीमध्ये पडेल.
पण जोजिला टनलने खूप लोकांना अंतर कापता येईल लडाख रिजनमध्ये. आणि इट इज अ स्ट्रॅटेजिकली मोस्ट इम्पॉर्टंट पास अँड मोस्ट इम्पॉर्टंट टनल फॉर अवर इंडिया. रस्ता बघा कसे आहेत, रस्ते असेच इकडे खड्डे, म्हणजे रस्ते तुम्हाला भेटणारच नाही. हा रस्ता बनवला गेलेला आहे कारण विंटरमध्ये हा रस्ता पूर्णपणे 20 ते 25 फीट बर्फाने झाकलेला असतो. विचार करा त्यावेळी BROला आणि त्यांचे जितकेही वर्कर्स आहेत जे झारखंडचे, छत्तीसगडचे आहेत, बंगालचे आहेत, हॅट्स ऑफ टू दॅम. काय अप्रतिम काम ते त्यावेळी करतात. आय थिंक हे काम चालू होतं, आय थिंक सप्टेंबर बर्फ चालू होतो. सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत पीकमध्ये असतो बर्फ. तर आफ्टर जानेवारी नंतर बर्फ काढायला चालू होतं आणि त्यावेळी बर्फ काढणं म्हणजे अशक्य आहे. त्यावेळी खूप सारे कॅज्युअलिटी त्यांना पण होतात. आणि हळूहळू हा जो पास आहे, आय थिंक एप्रिलच्या फर्स्ट वीक या सेकंड वीकपासून हा पास हळूहळू ऑफिशियल लोकांसाठी चालू होतो. सिव्हिलियन लोकांसाठी हा चालू होतो आय थिंक मेच्या 15 तारखेनंतर. सो जेव्हाही कोणाला जायचं असेल जोजिला पास जम्मू काश्मीरहून जायचं असेल तर त्यांनी मेच्या 15 नंतर आलेलं बरं. हा पास तेव्हा ओपन होतो सिव्हिलियनसाठी. आणि फ्रॉम मे 15 टू तुम्ही बोलू शकता की सप्टेंबरच्या एंडपर्यंत हा पास ओपन राहतो. शक्यता सप्टेंबरच्या फर्स्ट वीकपर्यंतच हा पास ओपन असणार आहे सिव्हिलियनसाठी. नंतर परत बर्फ चालू होतो आणि हा पास बंद होऊन जातो. रस्ता बघा कसा आहे, पाण्याने थोडासा माखला आहे, पेव ब्लॉकचे रस्ते आहेत. आणि दोन्ही साईडला तुम्ही लँडस्केप बघा, खाली दरी आहे, लेफ्ट साईडला राईट साईडला डोंगर आहेत. हे कधीही आपल्याला डासू शकतात, इतक्या रिस्क आहे इकडे. सो सुंदर असा हा रोड आहे जो डोंगराच्या कडेकडेने आपल्याला वर घेऊन चालला आहे. अप्रतिम. जरा तुम्ही एन्जॉय करा. ही थोडीशी इन्फॉर्मेशन मला तुम्हाला जोजिला असेंड करताना सांगायची होती. सो एन्जॉय माय जर्नी. चला अजून काय नवीन असेल तुम्हाला मी सांगतो. समोर आपल्याला एक देऊळ दिसतं आहे, आय थिंक कसलं देऊळ आहे बघूया आपण. थोडं जवळ जाऊया. भगवा दिसतोय आपल्याला, म्हणजे शिव मंदिर असणार आहे. यस, शिव मंदिर आहे. ओम नमः शिवाय. चला दर्शन घेऊ आणि पुढे निघूया. कारण भोलेनाथाचं दर्शन तर पाहिजेच आपल्याला, त्यांच्याशिवाय कुठलेही टास्क आपल्याला कंप्लीट नाही करता येईल. चला बजरंगबली की जय. शिवशंकर भोलेनाथ सबके साथ. चला मित्रांनो, ते बघा गाड्या आता पार तिथपर्यंत चालल्यात. आपल्याला पण तिकडे जायचं आहे, पार त्या टोकापर्यंत. मित्रांनो, जोजिला पासबद्दल थोडी इन्फॉर्मेशन जी खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे. जोजिला पास हे खूप इम्पॉर्टंट पास आहे जो जम्मू काश्मीर व्हॅलीला लडाख रिजनपासून कनेक्ट करतो. आणि जोजिला पास का इम्पॉर्टंट आहे कारण इकडे फर्स्ट वॉर झालं होतं. हायेस्ट बॅटलफील्ड ही म्हणू शकतो आपण, कारण इकडे पहिल्यांदा टँक्स आणले गेले होते या हायेस्ट बॅटलफील्डवर. आणि इट इज अ वर्ल्ड फर्स्ट बॅटलफील्ड, तिथे टँक्स आणले गेले होते. आणि हे करणारे इंडियन आर्मी आहे जे हे करू शकली. आणि हे झालं होतं 1948मध्ये. 1948मध्ये जायचं कारण आहे की पाकिस्तान आर्मीने सीज फायरचं उल्लंघन केलं होतं. कारण 1947मध्ये इंडिपेंडन्स भेटलं होतं आपल्याला 15 ऑगस्टला आणि पाकिस्तानला 14 ऑगस्टला. आणि नंतर पाकिस्तान आर्मीने गिलगिट रिव्हरच्या सहाय्याने हा भाग जिंकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी हा कब्जाही केला. त्यांच्या थांब जरा, हा कारवाला कार नाही आहे, ही जीपवाले टुरिस्टवाले खूप त्रास देतात. तर असं होतं की गिलगिट रिबेलबरोबर पाकिस्तान आर्मीने आपला हा भाग कॅप्चर केला 1948मध्ये. ते लीड केलं होतं त्यांच्या मेजर मोहम्मद खान जराळ. आणि 1948मध्ये त्यांनी हा कॅप्चर पण केला. नंतर आपल्या आर्मीने त्याला परत जिंकून घेतलं आणि ते लीड केलं होतं मेजर नव्हते स्क्वॉड्रन कमांडर जे होते कॅप्टन आय थिंक जामवाल होते जे गांधीनगर जम्मू काश्मीरचे होते. त्यांनी हा जो पास आहे हा कॅप्चर केला त्याच्या टीमबरोबर.
आणि पहिल्यांदा टँक या बॅटलफील्डवर या जोजिला पासवर आणली गेली होती. विचार करा काय कंडिशन असेल त्यावेळी. आता इतकं डेडफूड कंडिशन आहे, खतरनाक आहे, तर त्यावेळी कसं असेल बघा. बर्फ किती आहे आता या क्षणी जून महिन्यामध्ये, तर कसं असेल त्यावेळी वातावरण. तर आपल्या इंडियन आर्मीने अशक्य ते करून दाखवलं आणि पाकिस्तानला परत लाथाडून परत हार मानावी लागली. आणि हे या मिशनला नाव होतं ऑपरेशन बायसन. आणि कारण तसंच आपण लढलो होतो. टँक्सवरती आणले होते. विचार करा, टँक्स 1000 टनचे टँक्स या रोडवर आणले गेले होते. अप्रतिम आणि अविश्वसनीय अशी घटना घडली होती 1948मध्ये. सो ग्रेट एफर्ट्स अँड ग्रेट अचिव्हमेंट बाय आवर इंडियन आर्मी. त्याच्यामुळं हा पास आपण आता ड्रायव्हिंग करू शकतो इतक्या वर्षानंतर 2024मध्ये. सो सॅल्यूट टू अवर इंडियन सोल्जर आणि लॉंग लिव्ह अवर सोल्जर. भारत माता की जय. चला भेटूया पुढे. अजून इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगत जाईल. अशी चांगली आणि इन्फॉर्मेशन मी तुम्हाला शेअर करत जाईल. हे बघा, हे बर्फाचं माउंटेन बघा. बापरे, पूर्ण बर्फ खाली आला असं वाटतं. काय बर्फ वितळते आता. खतरनाक. शांत डोकं ठेवून गाडी चालवायची. जरा जायचं तर जाऊ दे, आपल्याला आपल्या हिशोबाने चालवायची. आता आलो आपण त्या कोण्यापाशी आलो जिथून आपण त्या साईडने बघितलं होतं. तोच हा कोण आहे. जा बाबा जा. हे बघा तिकडून आपण फार तिकडून किती मागे बघा. हा कोण्यापासून आपण इथून आलो. तिथून एक छोटी गाडी दिसते बघा, तिथून आपण आलो. हा हे जोजिला पास दिसतंय. बर्फच बर्फ. पाणी 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 विचार चालू कर. कॅप्टन बाबा, सॅल्यूट हिम. डोंगर खतरनाक आहे इकडे. हो ना, जे शेप बघा डोंगराचे, असं वाटतं कोणतरी तासून असं डिझाईन केली यांच्यावर. बघा किती भारी आहे. पाणी आहे मस्त. ते बघा भरपूर बर्फ आहे. आपण आता बर्फामध्ये हात टाकणार आहे. म्हणजे मस्त एन्जॉय करणार आहे आता. आपण जोजिला पासवर आलेलो. गाडीमुळे, माझ्या सर्जामुळे. थँक्यू सर्जा. सर्जामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो. नाहीतर मला काय जमणार आहे सगळे याला. मग सर्जा बघा हे बर्फ बघा. हो 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 पाणी बघ किती. हो 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 पाणी पूर्ण बर्फ हे झाले. हाड झाले हाड. सेपरेट
चेक करूया. हां बघा सॉफ्ट आहे. येस किती छान वाटतोय. बघा मित्रांनो हा मार्ग किती सॉफ्ट आहे. एक नंबर. खायचा गोळा गोळाला सगळा डायरेक्ट रिअल बर्फात तुम्हाला गोळा येतो मी. हो हे बघा हे सॉफ्ट किती सॉफ्ट आहे बघा. म्हणजे कमीत कमी 7 ते 8 फुटाच्या वर आहे. थंड झालं हात बघा. चला एकदा आपण आपलं नाव लिहूया. ओके नाव लिहूया. शौर्य. शौर्य आदेश. मस्त हे आहे नाव. आता माझ्या वाईफचं माझं नाव संदीप. सुवर्णा. सुवर्णा डायरेक्ट जोजीला नाव लिहिलं तुझं. बर्फ एक नंबर. ही माझी गाडी तुम्ही बघू शकतात. हे बघा संदीप नाव सुवर्णा शौर्य आदेश. एक नंबर. कुठलं आहे पण लिहिलेलं. आणि ही माझी बाईक. सुपर्ब. वाव किती छान वाटतंय. किती भारी वाटतंय. एक नंबर वाटत. हे बघा मित्रांनो माझी बाईक सध्या. माझं नाव संदीप सुवर्णा हे लावलेलं आहे. आधी दोन्ही मुलं आहेत माझे. 6 वर्षाचा तुम्ही बघू शकतात. मी जोजिलावर आलेलो आहे. जोजिला पास ओव्हर केला आहे तुमच्या मित्राने. हिप हिप हुर्रे. हिप हिप हुर्रे. किती छान वाटतंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. चला तर पुढे निघूया मित्रांनो. चला बाय. मित्रांनो आपण बघतोय बघा मिलिटरीचे कॉन्वॉय पास होते. मी तुम्हाला बोललो होतो हा पास खूप महत्त्वाचा आहे मिलिटरीसाठी. मिलिटरीच्या सगळ्या दळणवळणाच्या गोष्टी या पासने होतात. सगळे महत्त्वाचे इक्विपमेंट्स सगळ्या गोष्टी या पासने केल्या जातात. जम्मू काश्मीरला लडाखला कनेक्ट करण्यासाठी हा पास इम्पॉर्टंट आहे. जेव्हाही काही मिलिटरी कॉन्वॉय आपण बघतो तर आपण थांबलं पाहिजे. त्यांना जाऊ दिलं पाहिजे. कारण त्यांचं जाणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांना इम्पॉर्टंट काम असतं आपल्यापेक्षा जास्त. आपण इथं फिरायला आलो आहे. त्यांचं हे रोजचं आहे. त्यांना जावं लागतं इकडचं तिकडं. त्यांना त्यांचे काही इम्पॉर्टंट सप्लाईज असतील त्यांना ते पोचवावं लागतात. सो वेन वी गिव्ह रिस्पेक्ट वी विल गेट द रिस्पेक्ट. चला लोक आता आपण 0 पॉईंट जोजिला पासच्या बोर्डपाशी जाऊया जिथे माइलस्टोन इन्फॉर्मेशन दिलेली आहे. किती फीटवर आहे आपण आता. आणि 11,500 का 559 फीटवर आपण असणार आहे. पाणी बघा पाणी आता विचार आलेलं आहे. आय थिंक आपण 1:30 वाजता वर पोचलेलो आहे. 1:30 ते 2 वाजता. सो जसं आपण संध्याकाळ होईल तसं पाणीचं मात्राही वाढते आणि थोडा स्लिपर येऊन जातो. सो आता आपण लडाखच्या जवळ पोचतो आहे. 0 पॉईंटवरून लडाख चालू होतो आहे आणि जम्मू काश्मीर एंड होतो आहे. सो आय एम गोईंग टुवर्ड द लडाख द लँड ऑफ हाय पासेस. सगळ्यात उंच डोंगर असणारा रिजन म्हणजे लडाख रिजन. तिकडे आता आपण चाललेलो आहे. तो चला सीटची बेल्ट बांधून घ्या. लवकर पोचूया आपण लडाख रिजनला.
तुम्ही एन्जॉय करा बर्फाचे डोंगर, बर्फाची चादर आता तुम्हाला दिसेल. बघा किती सुंदर आहे बघा. रायडर्स दिसतं आहे आपल्याला. आणि चला जरा तुम्ही एन्जॉय करा, मी पण करतो. अजून काही इंटरेस्टिंग आहे तुम्हाला सांगतो पुढे, भेटूया पुढे. मित्रांनो आता आपण 0 पॉईंटवरून खाली चाललो आहे. आधी आलं होतं ते 0 पॉईंट नव्हतं, ते जोजिला पासचं हे होतं बोर्ड होता. आता हा 0 पॉईंट क्रॉस केला आपण. थोडंसं काही खाल्लं इकडे, थोडं डोकं पकडलं होतं, पण हे चालते. एवढं तर आपल्याला सहन करता यायला पाहिजे, कारण आपल्याला अजून भरपूर मोठे मोठे पास करायचे आहेत. पण सही वाटलं, एकदम भारी वाटलं एकदम. काही असं काही त्रास वाटला नाही. तो बघा तो माउंटेन किती छान दिसतोय, एक नंबर वाटते माउंटेन. अरे वा वा, पाणीच पाणी, पाणीच पाणी. हिमालयन बाईक एकदम परफेक्ट आहे या रोडसाठी. सर्जा राजा माने, तिचं नाव मी सर्जा ठेवलं तर अजून मला आवडते. थँक्स फॉर युअर विजिट. यू आर ॲट द जोजिला अल्टिट्यूड 11,649 अचीव्ड. येस 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 येस. जोजिला इकडे आहे. गाठलं रे बाबा, गाठलं. जोजिलाला आलो. ये कम ऑन. We have achieved. You are at the Zojila altitude 11,649. Very good.